तथागत सम्यक संबुद्धा तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खुसंघ उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका ठरलेल्या संकल्पानुसार आज आपण सम्यक संबुद्धाचे 10 बलज्ञान तथागत बलज्ञान 10 किंवा ज्याला आपण 10 बलज्ञान म्हणतो. तथागत बलज्ञान 10 याबद्दल आज आपण ऐकणार आहोत. ज्यावेळेला आपण तथागतांबद्दल बोलतो तर अत्यंत जबाबदारी, सतर्कता, सावधानता बाळगून स्मरण ठेवून बोलणं उचित आहे. आपल्याकडून कळत नकळत कधी शब्दाचा अर्थ अनर्थ होऊ शकतो. कधी कधी शब्द मागपुढे होऊ शकतात आणि कळत नकळत आपल्याकडून दोष घडू शकतो. तर त्यासाठी अत्यंत सावध, सतर्क, जागृत, प्रज्ञायुक्त, श्रद्धायुक्त, कुशल चित्त ठेवून बोलणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे सोपी गोष्ट आहे, पण ज्यावेळेला आपण तथागतांबद्दल बोलतो तर त्यावेळेला खूप मोठा एक जबाबदारी, खूप मोठं एक जिम्मेदारी येत असते. आपल्याकडून बुद्धांचा अवमान होणार नाही, त्यांनी शिकवलेल्या धम्माचा अवमान होणार नाही, त्यांच्या पूजनीय श्रावक संघाचा अवमान होणार नाही. याबद्दल आपण नेहमी सजग, काया वाचा मनाने सतर्क होऊन आपण बोललो पाहिजे. तर आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तथागत 10 बल ज्ञान. विषय हा अत्यंत गंभीर आहे, अत्यंत चांगला विषय आहे, अत्यंत मनाला सुख देणारा आहे. जर आपण तथागतांचे हे 10 बल समजून घेतले, जाणण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच आपल्या मनामध्ये 3 रत्नाप्रती श्रद्धा उत्पन्न होते. बुद्ध धम्म संघ यांच्या प्रती उच्च कोटीची श्रद्धा आपल्यामध्ये उत्पन्न होते आणि त्याचा फायदा आपल्या जीवनाचं कल्याण. निश्चितच बुद्ध धम्म संघाला समर्पित झाल्याने आपलं जे ध्येय, उद्देश, संकल्प असतील हे परिपूर्ण होतात आणि आपण सुगतीला जातो.
सुगतीला गेल्यानंतर आपण मुक्ती, मोक्ष, निर्वाण, अरहतपद प्राप्त करू शकतो. जन्ममरणाचं भवचक्र, दुःखाचं चक्र ते आपण नष्ट करू शकतो. तर हा फायदा तथागतांचे गुण, तथागतांचे बल, तथागतांचं चरित्र, तथागतांचे लक्षण जाणताना आपल्याला हा फायदा होत असतो. तर एवढी मोठी अमूल्य संधी आपण सोडता कामा नये. त्यामुळे आपलं मन अत्यंत श्रद्धायुक्त, कुशल, जागृत, प्रज्ञायुक्त, मैत्रीयुक्त अशी मनाची अवस्था निर्माण करून आपण तथागतांचे हे 10 बल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तथागत बल ज्ञान 10. तथागतांचे बल हे तथागतांचे बल म्हणजे तथागतांच्या ज्ञानाची बल. तथागत ज्या ज्ञानामधून, ज्या बोधीमधून ते सम्यक संबुद्ध झाले, त्यांनी जीवनमुक्त अवस्था प्राप्त केली, ते मनुष्य आणि देवतांचे शास्ता या अर्थाने प्रकाशमान झाले. असे तथागतांचे बल आपण बघत आहोत. बल म्हटल्यानंतर अकंपनठेन बलं, अकंपनठेन बलं म्हणजे अर्थात बल. अकंपन, अनिष्पन्न, अकंपित, दृढ, मजबूत अशी अवस्था. बल जगामध्ये बल कशाला म्हणतात? बल म्हटल्यानंतर जो दृढ आहे, आपल्या कृत्यामध्ये दृढ, अकंपित जे असतात त्याला बल म्हणतात. तर हे बल कशाचे आहेत? उदाहरणार्थ श्रद्धा, वीर्य, सती, समाधी आणि प्रज्ञा या धर्माला बल संबोधलं गेलं. पंचबल, 5 बल. त्यामध्ये श्रद्धाबल, वीर्यबल, समाधीबल, प्रज्ञाबल आणि सतीबल असं आपण त्याला संबोधतो. आणि हे जे 5 धर्म जे आहेत, तर हे 5 धर्म ज्यावेळेला आपल्या धम्माचरणामध्ये आपल्याला याची प्राप्ती होते सम्यक समाधीच्या मार्गाने, तर सम्यक समाधीच्या मार्गाने आपल्याला हे पंचबल प्राप्त होतात आणि ते दृढ असतात, अकंपित असतात. आपण बुद्ध, धम्म, संघ यावर आपली असलेली श्रद्धा ही मजबूत असते, ते कंपित होत नाही. वीर्य म्हणजे आपला उत्साह, आपले प्रयत्न हे अत्यंत मजबूत असतात. आपलं ध्येय उद्देश सफल करण्यासाठी ते आपल्याला सहाय्यक बनतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या ध्येय उद्देशापर्यंत सहजपणे पोहोचता यावं, त्यासाठी आपल्या मनाची असलेली एकाग्रता, निष्ठा
जागरूकता, ज्याला आपण समाधी म्हणतो, हे बल आपल्याला प्राप्त झालं तर सहज आपल्या ध्येय उद्देशापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही बुद्धिमत्ता, जे काही ज्ञान, प्रज्ञा प्राप्त होते, या प्रज्ञाबलाने आपण निश्चितच उच्चतम ध्येय मनुष्याच्या जीवनाचं, ज्याला आपण अर्हतपद म्हणतो, निर्वाणपद म्हणतो, ते आपण प्राप्त करू शकतो. आणि ध्येय उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी मनुष्य नेहमी सतर्क, जागृत असला पाहिजे. तर त्यासाठी सती, ज्याला आपण स्मृती म्हणतो, सती संप्रज्ञा, हे बलसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे समाधीच्या मार्गाने आपल्याला हे 5 बल प्राप्त होतात. तर आपण सम्यक संबुद्धाचे 10 बल समजून घेत आहोत. तसं पाहता तथागतांचे हे 10 बल, सम्यक संबोधी ज्ञान समजून घेणे, त्याच्याबद्दल चिंतन करणे अत्यंत गंभीर विषय आहे, अत्यंत कठीण आहे. सदायुक्त चित्ताने जर आपण त्याचं चिंतन मनन केलं, निश्चित आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. पण आपण जर केवळ फक्त वादविवाद करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, स्वतःचं बुद्धिमत्तेचा गर्व ठेवून आपण जर त्याचा विपर्यास केला, तर या चिंतनामध्ये त्या व्यक्तीचा नाश होऊ शकतो, त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं, तो पागलही होऊ शकेल. तर यासाठी आपण तथागतांच्या संदर्भाने खूप सतर्क, जागृत, सतयुक्त असलं पाहिजे, जेणेकरून आपल्यावरती कसलाही त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. म्हणून आपण पुढे जात आहोत. तथागतांचे जे 10 बल सांगितले गेले, जे तथागत सम्यक संबुद्ध 10 बल, 10 बलांनी युक्त, 10 बल ज्ञान संपन्न जे आहेत, जसं बलधारी यांना आपण म्हणू शकतो, तर त्यांचं पहिलं ज्ञान आहे ठाणाठाण यान. ठाणाठाण ज्ञान पहिलं त्यांचं 10 बलापैकी ठाणाठाण ज्ञान. पालीचे शब्द आहेत, कधी आपण ऐकलेले नसतात, त्यामुळे कधी आपल्याला कळत नाही, कानावरती कधी पडलेले नसतात. वास्तविक पाहता भगवान बुद्धाच्या 10 बल ज्ञानाबद्दल प्रवचन दिल्या जात नाही. दिलं तर क्वचितच कधीतरी ऐकायला मिळतं. आपण कोणीतरी प्रवचन देतात, जे सुज्ञ जाणकार भंती जे असतात ते याबद्दल वाच्यता करतात. विशेषतः कधी कधी आपण त्याबद्दल कधी ऐकलेलंही नसतं. ठाण ज्ञान, जर आपण त्याला इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर ते असं म्हणतील आपल्याला, नॉलेज ऑफ इन्स्टन्स अँड नो इन्स्टन्स. नॉलेज ऑफ इन्स्टन्स अँड नो इन्स्टन्स, किंवा नॉलेज ऑफ पॉसिबिलिटीज अँड इम्पॉसिबिलिटीज. नॉलेज ऑफ पॉसिबिलिटीज अँड इम्पॉसिबिलिटीज, ते म्हणजे ठाण ज्ञान. आता हे आपल्याला समजून घेताना त्याचा असा अर्थ होऊ शकतो, जे उचित आहे असं म्हणून जाणणे, समजणे. जे उचित आहे
ते उचित आहे असं जाणणे समजणे. जे अनुचित आहे ते अनुचित आहे म्हणून जाणणे समजणे. किंवा दुसऱ्या अर्थाने आपण त्याला म्हणू शकतो, साराला सार आणि असाराला असार म्हणून पाहणे, जाणणे, समजणे. साराला सार आणि असाराला असार म्हणून पाहणे, समजणे, जाणणे. आणि यामध्ये निसर्ग नियम आहे. निसर्गताच तो एक नियम असतो. तो नियम जसाचे तसा पाहणे. जे शक्य आहे ते शक्यच असतं आणि जे अशक्य आहे ते अशक्यच असतं, हे समजणे, जाणणे. त्याच्यासाठी धम्मपदामध्ये एक गाथा आलेली आहे. सारंच सारतो यत्वा. धम्मपदाची यमक वग्गामध्ये 12 नंबरची गाथा आहे. यमक वग्गामधली. सारंच सारतो यत्वा असारंच असारतो ते सारं अधिगच्छति सम्मा संकप्प गोचरा. ही गाथा आहे. म्हणजे साराला सार आणि असाराला असार असं जे सम्यक बुद्धीने, सम्यक ज्ञानाने जाणतात, त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. तर आपण कधी-कधी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या अज्ञानामधून, आपल्या मिथ्यादृष्टीमधून असाराला सार समजतो, असाराला सार समजतो आणि साराला असार समजतो. तर यामध्ये आपलं अतोनात नुकसान होतं. प्रज्ञा विकसित होत नाही, बुद्धिमत्तेचा उगम होत नाही आणि आपण दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण हे अज्ञान आहे. तर जे भगवान असतात, जे सम्यक संबुद्ध असतात, ते या गोष्टीचं रहस्य जाणतात. सार काय आहे, असार काय आहे, उचित काय आहे, अनुचित काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, शक्य काय आहे, अशक्य काय आहे, हे सर्व ते जाणतात. आणि यामध्ये तथागतांची वेळ वाया जात नाही, शक्ती वाया जात नाही, संधी वाया जात नाही. त्यांना जे कार्य करायचं ते अति योग्य प्रकारे ते करू शकतात. सर्व प्रकारचं यश त्यांना प्राप्त होतं. जे पृथुकजन असतात, सर्वसामान्य लोक असतात, त्यांना त्यांची वेळ, त्यांचे श्रम, त्यांची संधी ती वाया जाते. त्याचा फायदा त्यांना होत नाही. पण तथागत उचित काय आहे, अनुचित काय आहे, योग्य काय आहे की अयोग्य काय आहे, शक्य काय आहे, अशक्य काय आहे, हे जाणतात. म्हणून ते सर्वच बाबीमध्ये यशस्वी होतात. सर्वच बाबीमध्ये त्यांच्यामध्ये ते एक कौशल्य, त्यांची ती शक्ती, त्यांचे ते बल उपयोगी पडतात आणि ते स्वतःचं कल्याण करून इतर सत्वांचं, प्राण्यांचंही कल्याण करतात. म्हणजे देशना देताना ते बघतात की कोणाला देशना कशी दिली पाहिजे, केव्हा दिली पाहिजे, कशा प्रकारची दिली पाहिजे,
कोणत्या स्तरावर जाऊन म्हणजे कोणत्या बुद्धिमत्तेच्या स्तरावरती जाऊन कोणती देशना कोणाला दिली पाहिजे हे ते सर्व जाणतात. आपण त्या तुलनेमध्ये कुठंच बसू शकत नाही. बुद्धाचं ज्ञान, बुद्धाचे बलही बुद्धाचेच असतात. आपली तिथं तुलनाही करणं योग्य नव्हे आणि होऊ पण शकत नाही. तर अशा प्रकारे तथागतांचं हे ज्ञान अ, सर्वसामान्य लोकांना कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. ते केवळ फक्त सम्यक संबुद्धाचेच ज्ञान असतात. तर एक ज्ञानाबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहिलं. असे 10 ज्ञान आहेत. आपण पुढे बघणारच आहोत. दुसरं ज्ञान आहे कम्म विपाक ज्ञान. कम्म विपाक यान. पालीमध्ये यान म्हणतात. मराठी किंवा संस्कृत ज्ञान. कम्म विपाक ज्ञान. ओके. तर हे कम्म विपाक ज्ञान काय आहे? नॉलेज ऑफ रिपेनिंग ऑफ ॲक्शन. नॉलेज ऑफ रिपेनिंग ऑफ ॲक्शन. नॉलेज ऑफ द रिझल्ट्स ऑफ कम्मा. नॉलेज ऑफ द रिझल्ट्स ऑफ कम्मा. कम्मविपाक ज्ञान काय आहे? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळात केलेल्या कर्माच्या विपाकाचे स्थान नीट लिहून घ्या. भूत, भविष्य, वर्तमान काळात केलेल्या कर्माच्या विपाकाचे स्थान, कारण, मात्रा ठीक प्रकारे जाणणे हे तथागतांचं दुसरं. स्थान, कारण, मात्रा, परिणाम ठीक प्रकारे जाणणे कम्म विपाक ज्ञान. यासाठी एक उदाहरण आपण बघत आहोत. भंते सारीपुत्त यांची बहीण पूर्वीच्या कोण्या एका जन्मामध्ये ती एका अर्हत भिक्षूच्या तोंडावरती थुकली होती. तिला गर्व होता तिच्या सौंदर्याचा आणि ते गरीब भिक्षू अर्हत झालेले होते. तिने पाहिल्यानंतर तिला ते काही आवडलं नाही आणि ती त्यांच्या तोंडावरती थुकली की काय भिक्षू आहे असं तसं. आता ते अर्हत झालेले होते. तिला गर्व होता की तिच्या सौंदर्याचा, तिच्या धनाचा, तिच्या रूपाचा, तिच्या तारुण्याचा, आणि तशा अवस्थेमध्ये तिनं ते अपकृत्य केलं. मग या जन्मामध्ये काय झालं? तिचा चेहरा विद्रूप झाला, त्याच्यावरती जखमा झाल्या, त्याच्यामध्ये पस निर्माण झाला. तिने खूप मोठी औषधी दवा घेतली पण ती दुरुस्त होत नव्हती. तो जो आजार आहे तो दुरुस्त होत नव्हता. एक वेळेला भिक्खू संघाला भोजनासाठी बोलावलं आणि बाकीचे सर्व घरातील लोक स्वतःच्या हाताने भिक्षूंना भोजनदान वाढत होते. तर त्यावेळेला विचारलं की ती कुठे आहे, म्हणजे ती बहीण कुठे आहे? तर सांगण्यात आलं ती आजारी आहे. आजारी आहे ते तिला बोलून घेऊन या. कुठून आणा तिला? तिच्या हातानं वाढू द्या.
भिक्षू संघ आलेला आहे, भोजनदान वाढू द्या. तर मग ती सांगते, ती असं पडदा घेते आणि आतल्या रूममधून सांगते की म्हणते, मी येऊ शकत नाही. माझा चेहरा खूप विद्रूप झालेला आहे. माझा चेहरा अ, बघण्यालायक नाही. तर त्यावेळेला बनते म्हणतात, भगिनी, तू जाणते का हे कशामुळे झालं? ती म्हणते, नाही बनते. हे तुझे दुष्कर्म आहे. तू केलेल्या कर्माचे हे विपाक आहे, हे फळ आहे. म्हणते, मी कोणतेही दुष्कर्म माझ्याकडून कसे घडले? मग त्यावेळेला म्हणते, आपल्या ज्ञानाच्या बलाने तिला सांगतात, की तुझ्याकडून असे दुष्कर्म घडलेले आहेत. म्हणते, मी खूप विलाज केला, पण ते दुरुस्त होईनात, म्हणजे आजार दुरुस्त होईना. तर मी काय करावं? तर त्यावेळेला म्हणते, तिला सांगतात, भगिनी, तुला या रोगापासून मुक्त व्हायचं असेल, या तुझ्या वाईट कर्माच्या विपाकापासून मुक्त व्हायचं असेल, तर तू भिक्खू संघाला 500 कुट्या बनवून दान दे. काय सांगतात? तू या आजारापासून मुक्त व्हायचं असेल, तर 500 कुट्या बनवून भिक्खू संघाला दान दे. मग ती दान देते, कुट्या बनवते आणि दान देते. दान दिल्यानंतर तिचा आजार दुरुस्त होतो, ती पूर्ववत सुंदर होते. तर येथे हे उदाहरण भूत, भविष्य, वर्तमान काळात केलेल्या कर्माच्या विपाकाचे स्थान, म्हणजे ते कर्म कुठे उत्पन्न होते, कोणत्या भूमीमध्ये उत्पन्न होते, कोणत्या जन्मामध्ये उत्पन्न होते, ते कर्म, ते विपाक कोणत्या कारणाने मिळतं, कशा प्रकारे मिळतं, किती प्रमाणामध्ये त्याचा परिणाम होतो सत्वावर आणि सजीवावर, प्राण्यावर, हे ठीक प्रकारे जाणणे, समजणे, त्याला म्हणतात कम्म विपाक ज्ञान. हे तथागत जाणू शकतात, बाकीचे कोणी जाणू शकत नाही. तथागतांचे हे बल आहे. भूत, भविष्य, वर्तमान काळात केलेल्या कर्माच्या विपाकाचे स्थान, कारण, मात्रा, परिणाम ठीक प्रकारे, उचित प्रकारे जाणणे म्हणजे कम्मविपाक ज्ञान. समजलं? तर तथागत सम्यक संबुद्ध चांगल्या कर्माचे फळ, वाईट कर्माचे फळ, ते कोठे उत्पन्न होतात, कशा प्रकारे उत्पन्न होतात, त्याची मात्रा काय असते, कमी असतात का जास्त असतात, ते कधी उत्पन्न होतात आणि कशा प्रकारे उत्पन्न होतात, हेतू आणि फल याचं रहस्य जाणणे, हेतू आणि फल याचं रहस्य जाणणे म्हणजे कम्म विपाक ज्ञान आहे. आजच्या प्रवचनामध्ये सगळे 10 बलज्ञान पूर्ण होतील असं नाही. कदाचित आपल्याला पुढचा एक क्लास कंटिन्यू करावा लागेल. पण आज जेवढे होतील तेवढे आपण वेळेच्या यानं घेऊ. ठीक आहे. तिसरं बलज्ञान जे आहे ते आहे सबत्थ गामिनी पटीपदा ज्ञान. सबत्थ गामिनी पटीपदा ज्ञान. तर सबत्थ पटीपदा गामिनी ज्ञान
knowledge of the way, knowledge of the way that leads anywhere, leads anywhere, where, knowledge of the way that leads anywhere, knowledge of the practice, knowledge of the practice leading to all destinies, knowledge of the practice leading to all destinies and all goals, destinies and all goals, goals and all goals, GOALS, goals. Okay. तुम्ही नोट करत आहात, लिहित आहात. मला असं वाटतं मी काही कॉलेजमध्ये शिकवत आहे की काय असंच वाटायला लागलं. म्हणजे असं वाटत नाही मी प्रवचन देतोय, असं वाटतंय मी कुठं कॉलेजमध्येच क्लास घेतोय की काय. ओके 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 ठीक आहे. ओके. म्हणजे काही काही हे जी भाषा आहे इंग्लिश ही परफेक्ट आहे. त्याचं मराठीत भाषांतर करणे थोडंसं अवघड होऊन जातं कधी कधी. प्रॉपर शब्द मला नाही सापडत, त्यामुळे मग मी इंग्लिशचं जसं आहे तसं त्याचं कोट करत असतो आणि जेवढं मराठीत समजून सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काही काही वेळेला शब्द मागपुढं होऊ शकतील. ओके. सबत्थ गामिनी पटीपदा ज्ञान, सर्वत्र गामिनी प्रतिपदाला, सर्वत्र गामिनी प्रतिपदाला उचित प्रकारे जाणणे, सम्यक समाधीच्या मार्गाने, विविध गतीला जाण्याच्या मार्गाचे, सम्यक समाधीच्या मार्गाने विविध गतीला जाण्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे, सम्यक समाधीच्या मार्गाने विविध गतीला जाण्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे. उदाहरणार्थ सुगती, दुर्गती किंवा अगती, ह्या 3 गती आहेत. म्हणजे हे ज्या बहुचक्रामध्ये जी माणसं आहेत किंवा ज्या सत्वांनी जन्म घेतलेला आहे त्यांना या 3 गतीपैकी एक गती निश्चितच प्राप्त होत असते. एक तर सुगती, दुर्गती किंवा अगती. अगती सांगतो. सुगती म्हणजे सुगतीच्या मार्गाने वाटचाल. सुगतीच्या मार्गाने वाटचाल कशी होते? पुण्यकर्म आपण करतो, धम्म आचरण करतो, शिलाचं पालन करतो, मैत्री भावनेचा अभ्यास करतो, दानधर्म करतो, समाधीचा अभ्यास करतो, क्लेश विकारापासून सुटका करून घेतो. आणि ज्यावेळेला आपलं हे या जीवनाचं आयुष्य संपतं, ज्यावेळेला आपलं निधन होतं, तर आपण सुगतीला जातो. आपल्या धम्म आचरणामुळे, आपल्या पुण्य प्रभावामुळे आपण सुगतीला जातो. काही माणसं जीवनामध्ये वाईट कर्म करतात, पाप कर्म करतात, क्लेश विकाराचं समर्थन करतात. तर अशी माणसं
अधोगतीला जातात, म्हणजे दुर्गतीला जातात. हे आपण बघतो. म्हणजे जे दुश्शीलपणे जीवन जगतात, अ, धर्म आचरण करत नाही, धर्माच्या विरुद्ध वागतात, तर अशा माणसाची गती कोणती आहे? दुर्गती. हे अगदी ठरलेलं आहे. ते कोणी कोणाला नेत नाही. ते त्यांचा मार्ग स्वतःच तिकडे त्या रस्त्याने जातो. सुगती, दुर्गती आणि अगती. जे व्यक्ती या जन्मामध्ये बहुचक्र तोडतात, जन्म-मरणाचं बहुचक्र तोडतात, अर्हत बनतात, निर्वाण पद प्राप्त करतात, ते कोणत्याच गतीला जात नाही. सुगतीलाही जात नाही आणि दुर्गतीलाही जात नाही. तर त्यांचं जे काही अ, गती असते त्याला अगती म्हणतात. म्हणजे कोणत्याच गतीला जात नाही ते. ते अर्हत व्यक्तींचं ज्यावेळेला परिनिर्वाण होतं, तर ते या दोन्ही गतीच्या बाहेरचे असतात. सुगती आणि दुर्गतीच्या बाहेरच्या असतात. तर त्यांची जी अवस्था असते ही अगतीची असते. जसं एखादा आपण आकाशामध्ये बाण सोडावा. बाण निघून गेल्यानंतर आपण त्या बाणाचं अस्तित्व त्या आकाशामध्ये, त्या पोकळीमध्ये शोधू शकत नाही. कोणत्या दिशेला गेला, कोणत्या दिशेकडून आला हेही सांगू शकत नाही. पण निश्चितच बाण तिथून गेलेला असतो आणि त्याची दिशा आपल्याला सांगता येत नाही, दिशा आपल्याला कळत नाही. मग अर्हत व्यक्तीचंही जीवन ज्यावेळेला ते परिपूर्ण जीवन जगतात, निर्वाणपद मिळवतात, तर ते सुगती किंवा अधोगतीच्या बाहेरचे होतात. तर अशी त्यांची जी एक अवस्था असते किंवा गती असते, त्याला अगती म्हणतात. तर सम्यक समाधीच्या मार्गाने विविध गतीला जाणाऱ्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे. म्हणजे सम्यक समाधीच्या मार्गाने आपण ह्या तिन्ही प्रकारच्या गतीचं ज्ञान प्राप्त करतो. आपल्याला ते माहिती होतं. आपल्याला त्याची अनुभूती होते. धम्माचरणाने जीवनाचं कल्याण साधण्यासाठी दिट्ठ धम्मिकत्थ, दिट्ठ धम्मिकत्थ, धम्मिकत्थ, संपरायिकत्थ, संपरायिकत्थ. ओके. दिट्ठ धम्म, दिट्ठ धम्मिकत्थ, दिट्ठ धम्मिकत्थ, संपरायिकत्थ, किंवा परमत्थ प्राप्तीसाठी कोणता मार्ग आणि काय करणे आवश्यक आहे, कोणता मार्ग आणि काय करणे आवश्यक आहे याबद्दल सखोल सविस्तर ज्ञान प्राप्त करणे, याला म्हणतात सब्बत्थगामिनी पटीपदा ज्ञान. आपणही या गतीच्या मार्गाने जातो. कोणी सुगतीला जातं, कोणी दुर्गतीला जाईल, कोणी अगतीला जाईल. म्हणजे कोणाच्या जीवनाचे कोणते कर्म चांगले आहेत, किती चांगले आहेत, वाईट आहेत ते किती वाईट आहेत, आणि कोण या कर्म आणि विपाकाच्या जाळ्यातून मुक्त झालेला आहे, हे ज्याचे त्याचे काय आहेत, पुण्य प्रताप आहे, ज्याचा त्याचा तो एक जीवनाचा लाभ आहे.
तर या मार्गाबद्दल ज्ञान हे बुद्ध जाणत होते. सर्व सत्व कोणत्या गतीने जाणार आहेत, कोणत्या गतीने जात आहेत, कोणत्या गतीने त्यांचं काय होईल, म्हणजे भूत काळामध्ये कोणत्या कर्माने कोणते परिणाम त्यांना मिळालेले आहेत, कोणत्या कर्माचा परिणाम त्यांना कोणत्या गतीला घेऊन जाणार आहे आणि कोण या सुगती आणि अधोगतीपासून मुक्त होणार आहे. या सर्व गोष्टीचं ज्ञान बुद्धांना होतं. ते दस बल ज्ञान, त्यापैकी हे एक ज्ञान सम्यक संबुद्धाचं. समजतंय का? थोडं जड होतंय समजायला? ओके, जड असेल पण किती आवश्यक आहे की नाही? आपल्या डोक्यापेक्षा जड नाही, आपलं डोकं जड आहे. शब्द अवघड आहे पण समजायला अवघड नाही ना, समजू शकतो आपण. तर आपलं डोकं जड असेल तर मग अवघड आहे. ठीक आहे. चौथं बल ज्ञान कोणतं आहे? नाना धातू ज्ञान, नॉलेज ऑफ द वर्ल्ड with its many and different elements. Knowledge of the world with its many and different elements. With its many and different elements. अनेक धातू, ज्याला आपण काय म्हणतो ब्रह्मांड, अनेक धातू, नाना धातू, नाना धातूवाल्या लोकांना ठीक प्रकारे जाणणे. अनेक धातू म्हणजे ब्रह्मांड, नाना धातूवाल्या लोकांना ठीक प्रकारे जाणणे, त्याला म्हणतात नाना धातू ज्ञान. हे बुद्धाचं ज्ञान आहे. या ब्रह्मांडामध्ये असलेले लोक त्यांचे स्कंध, आयतन, स्कंध, पंचस्कंध म्हणता ना तुम्ही, हां, त्यांचे स्कंध, आयतन, धातू सहित सखोलपणे जाणणे. या ब्रह्मांडामध्ये असलेले लोक म्हणजे सत्व प्राणी, त्यांचे स्कंध, आयतन, धातू सहित सखोलपणे जाणणे, याला म्हणतात नाना धातू ज्ञान. या ब्रह्मांडामध्ये अनेक लोक आहेत, अनेक सत्व आहेत, अनेक प्राणी आहेत, त्यांचे स्कंध कमी जास्त आहेत, त्यांचे आयतन सुद्धा कमी जास्त आहे, त्यांचे धातू सुद्धा कमी जास्त आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक सत्व, प्रत्येक प्राणी, प्रत्येक सजीव, त्यांचे या ब्रह्मांडामध्ये असलेले अस्तित्व, त्यांचे स्कंध, आयतन, धातू हे ठीक प्रकारे जाणणे, समजणे, हे ज्ञान म्हणजे नाना धातू ज्ञान. स्कंद म्हटल्यानंतर आपण कोणते स्कंद म्हणतो? पंचस्कंद. पंचस्कंद म्हणजे कोणते सांगता येईल? काय काय पंचस्कंद सांगता येईल तुम्हाला? पंचस्कंद, रूपस्कंद,
वेदनास्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध आणि विज्ञानस्कंध. मग या ब्रह्मांडामध्ये जे अरूप ब्रह्मामध्ये असतात त्यांना रूपस्कंध नसतो. म्हणजे अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या या विश्वामध्ये उत्पन्न होणारे जे सत्व प्राणी सजीव आहेत त्यांना स्कंध कमी जास्त असतात. त्यांची आयतनही कमी असतात. आता आयतनं आपली किती आहेत? 6 आयतने. कोणते कोणते सांगता येईल? अज्यत आयतन म्हणजे आतील आयतन आणि बाह्य आयतन असे 2 त्याचे स्तर आहेत. अज्यत आयतन म्हटलं चक्षु आयतन, श्रोत आयतन, घ्राण आयतन, जिव्हा आयतन, काय आयतन आणि मन आयतन. हे 6 आयतन. जे अरूप ब्रह्मामध्ये ज्यांचं अस्तित्व आहे त्यांना हे 6 आयतन पूर्ण नसतात, कमी जास्त असतात. रूपायतन नसतंच त्यांना. तर त्यामुळे त्यांचे आयतनही कमी जास्त असतात, त्यांचे धातू सुद्धा कमी जास्त असतात. तर अशा प्रकारचं सखोल असं ज्ञान हे बुद्ध आपल्या सम्यक संबोधी ज्ञानामधून जाणतात. म्हणून नाना धातू ज्ञान हे बुद्धाचं 10 बलापैकी एक बल आहे. आणि जे वेगळे वेगळे लोक आहेत, रूप लोक, अरूप लोक, कामावचरा भूमीमधले जे लोक आहेत, तर अशा वेगळ्या वेगळ्या लोकामध्ये वेगळे वेगळे सत्व, त्यांचे वेगळे वेगळे धातू जाणणे हे बुद्ध जाणू शकतात. देवतांचे लोकधातू अनेक आहेत या विश्वामध्ये. अनेक लोकधातू आहेत, अनेक प्रकारचे लोक आहेत. फक्त आपल्याला एकच माहिती आहे, मनुष्य लोक. ते सुद्धा आपल्या या भूमीवरचं, पृथ्वीवरचं एकच लोक माहिती आहे की मनुष्य लोक. याच्या बाहेरचे हे जे लोक आहेत किंवा लोक म्हणजे प्लेन आहेत, उत्पत्तीचे ठिकाण आहे, ते आपल्याला माहिती नाही आहे. पण या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असे हजारो लोकधातू आहेत. आणि तथागत सम्यक बुद्ध आपल्या ज्ञानामधून त्या प्रत्येकाचं माहिती किंवा त्यांचं अस्तित्व, त्यांचं स्वरूप ते जाणू शकतात, समजू शकतात. म्हणून हे तथागतांचं एक विशेष असं ज्ञान 10 बलापैकी एक. त्यानंतर 5वं ज्ञानबल नानाधिमुत्तिक ज्ञान. नानाधिमुत्तिक ज्ञान. नानाधिमुत्तिक ज्ञान. Knowledge of the different dispositions of beings. Knowledge of the different dispositions. Different dispositions of beings. नाना विचार वाले सत्वांना, प्राण्यांना ठीक प्रकारे जाणणे. नाना विचार वाले सत्व प्राणी यांना ठीक प्रकारे जाणणे. त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती, त्यांचं आचरण जाणणे. या ज्ञानाच्या द्वारे
तथागत सम्यक संबुद्ध जे काही सत्वांच्या उत्पत्तीचे 31 भूमी आहेत, सत्वांच्या उत्पत्तीच्या 31 भूमी, त्या 31 भूमीमध्ये उत्पन्न होणारे सत्व प्राणी 31 भूमी. 31 planes of existence. Knowledge of the different dispositions of beings. या ब्रह्मांडामध्ये जे सत्व उत्पन्न होतात ते 31 भूमीमध्ये उत्पन्न होतात. जशी एक माणसाची भूमी आहे, प्राण्यांची भूमी आहे, असुर काय भूमी आहे, नरक भूमी आहे, प्रेत भूमी आहे, ह्या अधोगतीच्या दुर्गतीच्या भूमी आहेत. माणसाची भूमी, नंतर देवतांची भूमी, त्यानंतर ब्रह्माची भूमी, रूप ब्रह्म, अरूप ब्रह्म, ह्या ज्या काही उत्पत्तीच्या भूमी आहेत या सर्व 31 आहेत. तर या वेगळ्या वेगळ्या भूमीमध्ये उत्पन्न होणारे सत्व प्राणी, त्यांचा स्वभाव, त्यांची प्रवृत्ती, त्यांचे लक्षणं ठीक प्रकारे जाणणे, समजणे म्हणजे नानाधिमुत्तिक ज्ञान आहे. नानाधिमुत्तिक ज्ञान. आता जे काही असुर काय भूमी आहे, प्रेत भूमी आहे, तिरच्छान भूमी आहे. तिरच्छान म्हणजे प्राण्यांची भूमी. तर वेगवेगळे प्राणी जे आपण बिन पायाचे, 2 पायाचे, अनेक पायाचे, 4 पायाचे जे काही प्राणी आपण पाहतो, त्यांच्या प्रवृत्ती वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. तर त्यांचे स्वभाव कसे आहेत, प्रवृत्ती कशी आहेत, त्यांच्या चित्ताची अवस्था कशी आहे, या सर्व 31 भूमीमध्ये उत्पन्न होणाऱ्या सत्वांची जीवनाची अवस्था, त्यांचा स्वभाव, त्यांची प्रवृत्ती, त्यांची लक्षणं हे वेगळे वेगळे आहेत. हे नानाधिमुत्तिक ज्ञानामधून बुद्ध जाणतात. आपण आपल्या माणसाच्या भूमीचेही आपण काही जाणू शकत नाही. आपल्याला दिसते, पाहतो, आपण अनुभवतो, वावरतो, पण आपल्याला आपलाच स्वभाव कळत नाही, आपलंच प्रवृत्ती कळत नाही, तर बाकीच्यांची आपल्याला काय कळणार आहे. पण हे बुद्ध जाणतात. ठीक आहे. आता पुढचा हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगत आहे फक्त काय आहे. अन्यथा सांगायला गेलं तर सगळं मग बुद्धच इथे प्रकट होतील आणि निश्चितच आपलं कल्याण होईल, त्याबद्दल काही शंका नाही. पण तेवढा वेळ, तेवढी बुद्धिमत्ता, तेवढं आपल्यामध्ये सहनशीलता, तेवढं आपल्यामध्ये गांभीर्य, तेवढे आपल्यामध्ये स्मृती, एकाग्रता, कुशलता आपल्याकडे तेवढी नाही आहे. त्यामुळे आपण एवढं गंभीर तत्त्वज्ञान, एवढं गंभीर बुद्धाचं लक्षण, त्यांची अनुभूती आपण समजूही शकत नाही आणि त्याच्याबद्दल चिंतन मनन करूनही पूर्ण समाधानी होऊ शकत नाही, कारण त्या आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. ओके. पण जेवढं समजेल तेवढं आपण समजून घेत आहोत. कशासाठी? आपल्यामध्ये श्रद्धा वाढण्यासाठी. आपला मार्ग जीवनामध्ये कधीच चुकू नये, अधोगती दुर्गतीकडे जाऊ नये, आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होऊ नये, आपल्या जीवनामध्ये काही आपत्ती, विपत्ती, संकट उत्पन्न होणे, आपलं जीवन सुखकारक होऊन धम्माच्या मार्गाने सुगतीला
आपण जावं यासाठी आपण हा धम्म ऐकत आहोत, समजून घेतो. ओके. पुढचं नंबर 6. इंद्रिय परोपरियत्य ज्ञान. इंद्रिय परोपरियत्य ज्ञान. इंद्रिय ओके यत्य य आणि तलत यत्य ज्ञान. लक्ष देऊ नाही का? बोलण्यातून विचारण्याचं काम नाही. इंद्रिय परोपरियत्य ज्ञान. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतील त्याला? नॉलेज ऑफ द स्टेट ऑफ फॅकल्टीज ऑफ बीइंग्स. नॉलेज ऑफ द स्टेट knowledge of the state of faculties of beings. Faculties of beings. Knowledge of the inferiority or knowledge of the inferiority and superiority of the controlling faculties of various beings. Of the controlling faculties of various beings. Knowledge as regards maturity of persons. Knowledge as regards maturity of persons. याला म्हणतात इंद्रिय परोपरियत्य ज्ञान. तुम्हाला लिहिण्याचा सराव नसेल त्यामुळे थोडं अवघड होते लिहायला इंग्लिश. पण आता इथं आपल्याकडे बोर्ड नाही तर इथं लिहिलं असतं तुमचं सोपं होतं. ओके, लिहिलं? ओके. दुसऱ्या प्राण्यांची सत्वांची सजीवांची इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता. दुसऱ्या प्राण्यांची सत्वांची सजीवांची इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता ठीक प्रकारे जाणणे. आता इथे इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता ही प्राण्यांची काय आहे? प्राण्यांची सत्वांची इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता काय आहे? म्हणजे इंद्रिय म्हणजे इथे काय आहे तर एक शक्ती, एक सामर्थ्य, जसं श्रद्धा इंद्रिय, सती इंद्रिय, समाधी इंद्रिय,
वीर्या इंद्रिय, प्रज्ञा इंद्रिय. आता वेगळ्या वेगळ्या सत्वांचे, वेगळ्या वेगळ्या प्राण्यांच्या ह्या जे काही 5 इंद्रिय आहेत, समाधीच्या मार्गाने आपण बघतो त्या, तर याच्यामध्ये दुर्बलता असते आणि काही सबलता असते. काही सबल असतात, काही प्राण्यामध्ये, काही प्राण्यामध्ये दुर्बल असतात. म्हणजे काही मनुष्यामध्ये श्रद्धा जी असते, काहीमध्ये दुर्बल असते, काहीमध्ये सबल असते. काहीमध्ये प्रज्ञा, वीर्य, सती, समाधी ही दुर्बल असते, काहीमध्ये सबल असते. तर हे इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता हे आपण याच्यामध्ये ठीक प्रकारे पाहू शकतो, जाणू शकतो. तसेच आपले हे जे 6 आयतन आहेत, 6 इंद्रिय आहेत, चक्षु इंद्रिय म्हणतात. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ते की आपण पाहू शकतो, ऐकू शकतो कानाने, नाकाने गंध घेऊन तो गंध कशाचा आहे हे जाणू शकतो. जिभेने चव घेऊन ती चव कशाची आहे, काय ती जाणू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. म्हणजे आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे आणि त्याच्यामध्ये दुर्बलता आणि सबलता आहे. सर्वच प्राण्यामध्ये सर्व समान आहेत असं नाही. सर्व मनुष्यामध्ये सर्व समान आहे असं पण नाही आहे. मग इथे हे जे ज्ञान आहे, इंद्रिय परोपरी यत्ते ज्ञान, म्हणजे दुसऱ्या प्राण्यांची, सत्वांची, सजीवांची इंद्रिय प्रबलता आणि सबलता ठीक प्रकारे जाणणे, समजणे. त्यांच्यामध्ये असलेल्या, त्या सत्वांमध्ये असलेल्या सती, समाधी, वीर्य, श्रद्धा आणि प्रज्ञा त्या सजीवामध्ये, प्राण्यामध्ये, सत्वांमध्ये असलेल्या सती, समाधी, वीर्य, श्रद्धा आणि प्रज्ञा कशा प्रकारे आहे, कितपत आहे, प्रभावी आहे का निष्प्रभ आहे, त्यांच्यामध्ये क्लेश, विकार, मलिनता, कमी आणि जास्त, कमी आणि जास्त, कमी किंवा जास्त, किंवा इंद्रिय प्रबलता, दुर्बलता, इंद्रिय प्रबलता, दुर्बलता ठीक प्रकारे जाणणे, ठीक प्रकारे जाणणे याला म्हणतात इंद्रिय परोपरी यत्ते ज्ञान. ठीक आहे. तर आपण किती बघितले? 6 बघितले, 4 बाकी आहेत. तर हे काही आता संपणार नाहीत. तर हे जे 4 आहेत ते आपण पुढच्या प्रवचनासाठी ठेवू. मी त्याच्यावरती थोडंसं विस्तारितपणे, सखोलपणे सांगितलं तर तुमच्या ते ध्यानात येईल. फक्तच ऐकायचं म्हणून ऐकलं
तर तुम्ही ऐकू शकता, पण कितपत लाभ होईल नाही सांगता येत. त्यासाठी थोडंसं विस्तारितपणे आणि सखोलपणे तुम्हाला समजून सांगितलं, तर त्याचा निश्चितच लाभ होऊ शकतो. तर आजच्या या अ, प्रवचनामध्ये आज आपण 6 जे दशबल आहेत भगवंताचे, तथागतांचे, त्या 10 दशबलापैकी 6 बल आपण बघितले, समजून घेण्याचा प्रयत्न केला. हां. तर याच्यामध्ये काही शंका, कुशंका असेल तर विचारू शकता. तुम्ही अनेक पुस्तकं वाचली असतील, पण तुम्हालाही कुठं आढळलं नसेल. किंवा तुम्ही आतापर्यंत अनेक प्रवचनं ऐकली असतील, पण कदाचित तुम्हाला हे ऐकायला मिळालं नसेल, असं एक मला वाटतं. तर त्यामुळे ही तुमच्या जीवनाची अनमोल अशी संपत्ती आहे. याची किंमतच होऊ शकत नाही आणि गेलेली वेळ पुन्हा वापस येऊ शकत नाही. तर नाही, आमची आभाराची गोष्ट नाही, आमचं जबाबदारी आहे. ही आमची जबाबदारी आहे, कारण की आम्ही अ, आमचं जे ध्येय आहे किंवा आमचं जे काही व्रत म्हणता येईल समजा, तर ते आम्ही करत आहोत. आम्ही कोणावरती काही उपकार नाही करत. असं समजू नका की काही बनते जे करतात. ओके, ठीक आहे. याबद्दल सहसा कोणी बोलतही नाही आणि कोणी विचारतही नाही. पण मला उशिरा फोन आला रात्री अ, बुद्धभूषणचा, की महिलांची अशी डिमांड आहे की त्यांना हे ऐकायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यामुळे मग मी थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि हे असं कोणत्या एका पुस्तकात नाही आहे, वेगळ्या-वेगळ्या पुस्तकामध्ये आहे. तर आम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये हे जे कोट केलेलं आहे, तर आम्ही थाई त्रिपिटकामधून घेत आहोत. आम्हाला मराठीच्या याच्यामध्ये किंवा हिंदीच्या याच्यामध्ये असं एवढं नाही सापडलं कुठं. पण आमच्याकडे जे काही थाईचे त्रिपिटक आहे, पुस्तकं आहेत, त्याच्यामधून आम्ही हे कोट करतो. आणि बराच वेळ जागी राहून लिहून काढलं. तुम्हाला आज सांगायचं आहे म्हणून. तर काही समजलं नाही किंवा काही तर विचारू शकता? काही शंका कुशंका असतील तर? हं. तर हे जे गंभीर विषय जो असतो, तर असे गंभीर विषय विशेषतः ज्यावेळेला शिबिर असतात, सामनेर शिबिर, सामनेरी शिबिर किंवा भिक्खू शिबिर, भिक्खुनी शिबिर, त्यामध्ये हे विषय सांगितले जातात, शिकवल्या जातात. सहजासहजी एवढ्या याच्यावरती कोणी बोलत नाही, कारण हा खूप गहन विषय आहे, गंभीर विषय आहे आणि ते सांगताना खूप मोठी जबाबदारी असते, की एका शब्दाची चुकी नाही झाली पाहिजे. अन्यथा काय होतं, कळत-नकळत आपल्याकडून बुद्ध धम्म संघाचा अवमान होतो आणि ते दुष्कर्म आपल्याकडून घडतात. चेतना असो की नसो, पण ते दुष्कर्म तसे ते घडतात. तर त्यासाठी हे विषय सांगताना अत्यंत सजग, जागृत आणि आवश्यक आहे तेवढंच शब्दामध्ये, तेवढ्याच याच्यामध्ये ते सांगितलेले योग्य असतात. तर आपण या ठिकाणी आज संपू. सकर्ण कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनम् धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च तावता धम्मतरो यावता गौभासति यो चापंसि सुतवानं धम्मं कायेन पश्यति
सवेदमदरु ओतियो नति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु सब रोगो विनिमुक्तो सब संता भवंचितो सब वेरमतिकन्तो निपुतो चतुवाङ् भव सभीतियो विवचन्तु सब रोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलेशा नीचं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं ते।